2 रनआउट.
हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय या पनवेल प्रीमियर लीग मध्ये. हा बॉल मारायचा होता, वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धावसंख्येत एकने वाढ होणार, कारण विनेट गोलंदाजीवर अक्षय पवारने ज्या पद्धतीने आक्रमण केले ना, त्यामुळे आता मात्र विनय ठाकूर याची गोलंदाजी थोडीशी डगमगलेली पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 149, लॉस ऑफ 3 विकेट्स, 16th ओव्हर इन प्रोग्रेस. 9.41 ची सरासरी कायम आहे. हा शॉट मारायचा होता, कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं झालं. अक्षय पवार निराश आहेत, कारण ज्या पद्धतीने ते चेंडूच्या लाईन मध्ये आले होते, बॉलच्या लाईन मध्ये आले होते, बघा निराश आहेत मैदानामध्ये. पाय वाकडे तिकडे करतायत, ठीक आहे, अशा गोष्टी होत राहतात. स्ट्राईक पुन्हा एकदा त्यांच्याकडेच राहणार आहे. एक खेळी आपण पाहतोय जिथे रवी सोळंकी यांनी 48 धावांमध्ये 83 रन बनवलेले आहेत. अक्षय पवार यांची खेळी पाहिली तर 6 चेंडू 19 धावांची खेळी त्यांनी साकारलेली आहे. नो बॉल कोणताही नाहीये, वाईट बॉल 2 आलेले आहेत, एक्स्ट्रा 6 धावा आहेत. 150 कम्प्लीट, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6. आपण पाहतोय षटकार सुद्धा 2 षटकार मारले गेलेले आहेत अक्षय पवार यांच्या बॅटमधून. आता ही टोटल हा प्रोजेक्टेड स्कोर या रन रेट नुसार जर चालला तर 187, परंतु 4 ओव्हरमध्ये 90, 4 ओव्हरमध्ये 190 पर्यंत धावा पोहोचू शकतील. आमची टेक्निकल टीम खूप चांगल्या रीतीने काम करते, त्यांचं सुद्धा कौतुक मी करेनच, कारण प्रत्येकाचं कौतुक करणं या स्पर्धेमध्ये आपल्याला गरजेचं आहे, कारण सर्वजण चांगला खेळ करतात. ज्यांनी पारीची सुरुवात केली होती गोलंदाजीसाठी, तोच गोलंदाज आता आलाय. सिद्धेश या गोलंदाजाचं नाव आहे. सिद्धेश आलेत गोलंदाजीसाठी, राईट हँड विथ द विकेटने. अक्षय पवार स्ट्राईक एंडला आहे, त्यांना सरप्राईज करणार एक परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिले. पुन्हा एकदा तेज तर्राट तर्रार, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलंय बॅटच्या जवळून चेंडू गेलाय, परंतु बॅटला स्पर्श झालेला नाही. धावा संख्येमध्ये बदल झाला, कोणताच बदल नाहीये. 150 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिले 2 चेंडू डॉट खेळाय, त्यामुळे कदाचित सफल होऊन हा चेंडू मारू शकतील. येस, यॉर्कर चेंडू स्लॉगिंग ओव्हर, आणि 17वी ओव्हर कशा रीतीने टाकता आली पाहिजे तर सिद्धेश दळवीची गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल. 3री ओव्हर टाकतायत. आतापर्यंत 3ऱ्या षटकातील 3 चेंडू टाकलेत, फक्त 9 धावा त्यांनी आपल्या संपूर्ण स्पेलमध्ये या ठिकाणी खर्च केलेत. गोलंदाज सिद्धेश दळवी, चांगली गोलंदाजी. यावेळचा हा बॉल खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाहीये. 4थ्या चेंडूवर चौकार आलाय. अक्षय पवार चौकार षटकार हे समीकरण आपण जरूर पाहतोय. 154, लॉस ऑफ 3 विकेट्स, 156 धावा. कर्नाळा स्पोर्ट म्हटलं की कबड्डी, स्विमिंग, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी असे बरेचसे खेळ इथे खेळले जातात. लेदर क्रिकेट सुद्धा खेळलं जातं. बॅटची कडा लागून हा चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय. हा सुद्धा लगातारचा चौकार अक्षय पवारच्या बॅटमधून. 11 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांनी सुद्धा बनवलेल्या आहेत. कदाचित अर्धशतक सुद्धा झळकावू शकतील. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहेत. आता टेक्निकली विचार करावा लागेल, ज्या पद्धतीने सिद्धेश यांनी मागील 3 चेंडू टाकले होते तिथे कोणती धाव खर्च केली नव्हती. त्यानंतर अक्षय पवार त्यांच्यावर हावी झालेले आहेत. धावसंख्या 158 रन्स. मोठा स्ट्रोक मारायचा होता, बॅटची कडा लागून विकेट किपर आणि क्षेत्ररक्षक यांच्या मध्ये चेंडू पडला आणि तिथे एक धाव पूर्ण केली गेली. बॉल
मोठा फटका येणार, आलाय आणि दाखवणार सुद्धा. चेंडू गेलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. गोलंदाजाने केला होता दावा, त्यावर ठोकल्यात 6 धावा असं म्हणावं लागेल. 165, लॉस ऑफ 3 विकेट्स. अक्षय पवार, ही इज ऑन अ स्ट्राइक, ही इज ऑन फायर नाव. 13 बॉल 34 रन्स त्याची खेळी. 48 बॉल अँड 83 रन्स रवी सोळंकी यांची खेळी. नीरजचं सुस्वागतम, स्वागतम, वेलकम, वडक्कम केलंय पहिला चेंडूवर षटकार मारून. JMM पनवेल प्रीमियर लीगचं हे आयोजन 9व्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचकडे आपण आहोत. पहिली इनिंग त्या मॅचमधून चालू असताना आपण पाहतोय. आता हल्ला होणार हे मात्र निश्चित आहे. प्रति हल्ला कशा पद्धतीचा असेल, तेज तर्रार टाकाल, जितक्या जोराने टाकाल तितक्या लांब 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 पल्ल्याचा षटकार. लगातारचा दुसरा षटकार अक्षय पवार यांच्या बॅटमधून. हा चेंडू गुप्त झालाय, हरवलेला आहे. हरवल्यानंतर काय घडू शकतं. आता अक्षय पवार हॅट्रिक वर आहेत. पनवेल प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय. पनवेल प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय JMM पनवेल प्रीमियर लीगचं हे आयोजन पाहतोय. खूप सुंदर, नीट नेटकं आणि चांगलं आयोजन आपण पाहतोय. कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी मध्ये चाललेली ही स्पर्धा मागील 8 दिवसापासून या स्पर्धेचा आजचा हा 9वा दिवस आहे आणि चांगलं पाठबळ, चांगलं खेळी आणि चांगल्या खेळाडूंच्या खेळीने या स्पर्धेला या ठिकाणी 4 चांद लागलेले आहेत. अक्षय पवार 14 चेंडूंचा सामना करतायत आणि 40 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर 2 षटकार ठोकले. फिडिंग मध्ये बदल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. 30 यार्ड सर्कल मध्ये जर पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि गली. पुन्हा एकदा बार बार तेच तर्रार. आता थांबवलंय अक्षय पवार यांनी. 15 चेंडू 40 धावांची खेळी. 48 चेंडूंचा सामना करत असताना 83 धावा बनवल्यात रवी सोळंकी यांनी. नीरज आलेत गोलंदाजीसाठी. हा 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 फलंदाज तिथेच आहेत, त्यामुळे पंचाने सांगितलंय की नॉट आउट बेल्स लावाव्या लागतील. त्यामुळे पंच आमच्या विकेट जवळ गेलेले आहेत आणि बेल्स लावून पुन्हा एकदा त्यांची जागा ते निश्चित करणार आहे. पंचांचं कार्य सुद्धा किती महत्वाचं आहे मित्रांनो हे तुम्हाला जरूर माहीत असेल. कारण ज्या पद्धतीने एवढं ऊन आहे, प्रत्येक डिसिजन, प्रत्येक बॉल पाहणं, प्रत्येक मैदानातील गोष्टीकडे लक्ष ठेवणं, या सर्व गोष्टी पंच एका चांगल्या रीतीने करत असताना आपण पाहतोय. उन्हाचा तडाखा जाणवल्यानंतर सुद्धा त्यांना मैदानाच्या बाहेर येता येत नाही. वा, हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑनच्या दिशेला खेळून काढलाय. नीरजला कमबॅक करता आलेला आहे. चांगला थ्रो फेकला होता, परंतु तिथे मात्र रवी सोळंकी सेफली पोचलेले आहेत. रवी सोळंकी हे शतक 100च्या उंबरठ्यावर आहेत. तिथे जर त्यांनी 17 धावा बनवल्या तर हे शतक पूर्ण होऊ शकतं. या स्पर्धेतील दुसरं कदाचित. 172 धावा, 3 विकेट्स, 18वी ओव्हर, शेवटचा 1 चेंडू. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात त्या मला असं वाटतं 13 या गोलंदाजाने. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे या ओव्हरमधील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने नीरज. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मिळेल, 1 स्ट्राइक राहील रवी सोळंकी याच्याकडे आणि 18व्या षटकाची समाप्ती झाली. 173 धावा, 3 विकेट्स, 18व्या षटकाच्या समाप्ती.
रवी सोळंकी यांना 16 धावा बनवायच्या आहेत. त्यानंतर त्यांना आता फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधील. अक्षय पवार हे सुद्धा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना आता आपण जर पाहिलं तर 9 धावा बनवायच्या आहेत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. उन्हाचा कडाका, त्यामध्ये होणारी शरीराची हेडसाळ, या सर्व गोष्टी इथे पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम आले वैयक्तिक स्पर्धेमधील अंतिम ओव्हर घेऊन 19वी ओव्हर या ठिकाणी घेऊन येत आहेत. मैदानामध्ये अक्षरशः सूर्यदेवाने आग किंवा फायर लावलेली आहे. कारण इतका ऊन हा फक्त मे मध्ये पाहायला मिळायचा, परंतु मागील 3-4 वर्षापासून एवढं ऊन लागायला लागलेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. त्यामुळे झाडं लावणं हे फार आवश्यक असणार आहे मित्रांनो. झाडं लावत जा आणि त्या झाडांना जगवण्याचं काम सुद्धा करत राहा. 173 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नीरज याचे षटक संपले. एका षटकामध्ये त्यांनी 14 धावा खर्च केलेले आहेत. स्ट्राईक एंडला रवी सोळंकी आलेत. आता षटक कशा रीतीने कशा पद्धतीने पूर्ण करतील पाहावं लागेल. आता सिद्धेश दळवी यांची गोलंदाजी आपण पाहूयात. या सिद्धेश दळवीने या सत्राची सुरुवात केली होती आपल्या गोलंदाजीने. ते सिद्धेश दळवी आपल्याला पाहायला मिळतात राईट हँड वरती विकेटने 19व्या षटकामध्ये त्यांची गोलंदाजी करत असताना. बिल्डिंगची व्यूहरचना डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. वा, डब्ल्यूडब्ल्यूचा अपील केला गेला. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होती, त्यामुळे पंचांनी नकारात्मक उत्तर दिलं. लाईन लेंथ आणि हिटिंग या सर्व गोष्टी चेक केल्या आणि तिथे पंचांनी सांगितलं की आउटसाइड ऑफ स्टंपला पिच आहे चेंडू आणि तिथे लेग बायची धाव घेतली जाते. अक्षय पवार स्ट्राईक एंडला येत असताना आपण पाहतोय त्यांना 9 धावेची आवश्यकता आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. सिद्धेश यांच्यावर मोठे प्रहार होतील का पाहावं लागेल. मोठा स्ट्रोक, फसलाय शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. चेंडू उडून सीमारेषा बाहेर, चौकार, 4 धावा. विनय खरत यांच्याकडून चुकी अपेक्षित नव्हती हे सिद्धेश सुद्धा जाणलेला आहे आणि सिद्धेश सुद्धा निराश होत असताना चांगली गोलंदाजी करत असताना मग आम्ही करायचं तर करायचं काय असं सुद्धा ते मनातले मनात बोलत असतील. परंतु अक्षय पवार हे 45 या धावसंख्येवर आहेत निर्धारित 18 चेंडूंमध्ये आणि रवी सोळंकी यांनी 50 चेंडू फेस केलेत. तिथे 84 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. यावेळचा हा बॉल पहा, स्टैंड एंड डिलीवर अपने स्टाइल में मैं हाफ सेंचुरी पूरी करूंगा ऐसा कह दिया है. बाट आकाशामध्ये फिरवत सांगतायत की अर्धशतक माझं पूर्ण झालंय, आता मी थांबणार नाहीये, आता मी घाबरणार नाहीये, डगमगणार नाहीये. अक्षय पवार साठी खूप साऱ्या टाळ्या कडकडाट त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज गावामधून सुद्धा खूप सारा सपोर्ट त्यांना आहे. त्यानंतर आज ज्यांना ज्यांना त्यांनी लिंक शेअर केले ना ते सुद्धा त्याच्यावर खुश आहेत. पुलचा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धावसंख्येमध्ये एकने बदल, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 185. रवी सोळंकी सेंचुरी, अर्धशतक तर पूर्ण झालंय, आता शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. कशा रीतीने ते शतक पूर्ण करतायत हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. आता करूयात रवी सोळंकीच्या खेळीकडे लक्ष. फटका मारायचा होता, कनेक्शन तितकंच चांगलं झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, नीरज चेंडूला अडवलंय, चेंडूला फील्ड केलंय, विकेट किपरच्या हातामध्ये दिलंय. तोपर्यंत धावसंख्या पोहोचली ती 186, लॉस ऑफ 3 विकेट्स. सिद्धेश दळवी त्यांची अंतिम ओव्हर चालू आहे. 19व्या षटकामध्ये ते स्वतःला घेऊन आलेले आहेत. काय घडेल अंतिम चेंडूवर.
हा फटका अक्षय पवारच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. जेव्हा तुमच्या पराभवाची चर्चा जास्त केली जाते ना, त्याच मैदानात तुमच्या विजयाचं गुलाल उडवा असं म्हटलं जातं. आणि ज्या पद्धतीने हा संघ चॅम्प 11 पनवेल संघ खेळतोय, आग ओकणारी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. अक्षय पवार यांना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला की तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच गेलाय या मॅचमध्ये. 58 धावा 21 चेंडूमध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत. रवी सोळंकी 85 वर खेळत आहेत 51 चेंडूचा सामना करत असताना. आता शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहेत. कदाचित या 15 धावा या ओव्हरमध्ये आल्या. पूर्णतः चेंडू इथे मात्र फलंदाजी करणारा रवी सोळंकी यांनी केल्या तर या स्पर्धेतील दुसरं शतकीय खेळी म्हणून त्या खेळीकडे पाहिलं जाईल. शेवटचे 6 चेंडू कुणाल नाईक स्ट्राईक एंडला रवी सोळंकी. 6चे 6 चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो आणि कुणाल नाईक कशा रीतीने त्यांचं शतक न होऊन देत आहेत हे देखील पाहावं लागेल. मॅचला सुरुवात होते. शेवटचे 6 चेंडू पहिल्या सत्रातील. वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा एनर्जी खर्च केलाय. धावसंख्या चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतला गेला. $89 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 5 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. कदाचित 5 चेंडूंमध्ये 11 धावा बनवल्या तर या स्पर्धेतील दुसरा शतकीय खेळी होऊ शकेल. आता पाहूयात काय घडेल. कुणाल नाईक हे कशा रीतीने गोलंदाजी करतायत. आता अक्षय पवार रवी सोळंकी. स्ट्रोक चांगला आहे. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि वैयक्तिक खेळी जाऊन पोहोचली आहे. 93 धावा संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत 201. वैयक्तिक खेळी आणि संघाची खेळी या गोष्टी सांभाळून आपल्या खेळीचा एक सुंदर फुलांचा गालिचा बनवत असताना यावरचा हा शॉट आपल्या स्ट्रोकने आपल्या स्टाईलने ज्या दिशेला मारायचा आहे त्या दिशेला मारून आपला स्टँडर्ड या ठिकाणी सांगून दिलेला आहे गोलंदाजाला की आता बचके राहणार आहे बाबा, बचके राहणार आहे. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 205.
97 धावसंख्येवर खेळतोय रवी सोळंकी. कुणाल नाईक यांच्यावर प्रहार झालेले आहेत. अक्षय पवार यांचं अर्धशतक पूर्ण जरूर झालेलं आहे. 3 चेंडू येणं बाकी आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे 100 पूर्ण करण्यासाठी. थांबलेत. रवी सोळंकी तयार होते. पाहूयात रवी सोळंकी काय करतायत या चेंडूवर. हा वाईट बॉलचा इशारा. चेंडू पासून खूप लांब होते आणि यष्टिरक्षकाने त्या चेंडूला पकडलंय. गोलंदाजाने थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न केला होता, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. धाव संख्या 206 धावा, 3 विकेट्स. स्वीप करण्याचा प्रयत्न. एडसन व्हाईट बॉल अगेन. रवी सोळंकी या खेळाडूच्या खेळीकडे लक्ष द्यावं लागेल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 207 धावा. रवी सोळंकी मारताय, ठोकताय, चेंडू सीमारेषा पार. 100 फॉर रवी सोळंकी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. बघा, मिठी जादू की झप्पी आणि प्रत्येक खेळाडूकडून टाळ्या वाजवल्या जातात, प्रत्येक प्रेक्षकाकडून टाळ्या वाजवल्या जात आहेत. आणि रवी सोळंकीला आम्ही सांगू इच्छितो की हेल्मेट काढून या ठिकाणी हात उंच करून, येस, बॅट दाखवून खूप सुंदर खेळ. रवी सोळंकी या खेळाडूकडे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण लक्ष दिलंय. पुढील सुद्धा काही दिवसांमध्ये याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. रवी सोळंकी सॅम पिलवन पनवेल संघाकडून खेळत असताना अप्रतिम खेळ. मला जे पाहिजे ते मी करू शकतो, माझ्या संघाला मी विजयी करू शकतो, तशा पद्धतीची खेळ. कुणाल नाईक सफर से डर नहीं लगता क्योंकि हौसले मेरे बुलंद है. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जाते. जाऊन पोहोचला. फॅन्टास्टिक 4. बघा, सरळ बॅटने स्ट्रोक कसे खेळायचे, असे खेळायचे. ऑन दी ऑफ चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 217 धावा. अशावरचा चेक चेंडू येणं बाकी. चेक अनमॅट. रिव्ह्यू. बॅट्समन ने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाही आहे या गोष्टींची पडताळणी आता होणार आहे. फलंदाज शफल झालेत, मग तिथे लाईन कुठली पकडावी लागेल या गोष्टीकडे आता लक्ष दिलं जाईल, चेक केलं जाईल. क्रॉस असू दे, पण तो सफल झाला एवढा तर दिसतोय आपल्याला, त्याच्यामुळे तो वाढू शकतो. कदाचित वाईट नाही पण दिला जाणार. नाही तो अँगल असू द्या. फलंदाज बॅट्समन सफल झाला. मागचा अँगल दाखव. फ्रंट अँगल दाखव. मागचा जरा जवळ आहे ना. अच्छा, एक फुटेज, एक कॅमेरा पण आपला.
फेअर ना, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 217 धावा झालेल्या आहेत. 218 धावांचं टार्गेट असणार आहे. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. चॅम्प 11 पनवेल संघाला आमंत्रण दिलं होतं फलंदाजीसाठी आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम नेत्रदीपक खेळ झाला. अक्षय पवार आणि रवी सोळंकी यांची पार्टनरशिप भागीदारी या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघ पनवेल सुपर स्ट्रायकर्स या संघाला अडचणीमध्ये टाकून गेलंय. थोड्या वेळासाठी आपण थांबूयात आणि थोड्या कालावधीनंतर आपण या मॅचकडे येणार आहोत. तुर्तास थोडीशी विश्रांती घेऊया. थँक्यू सो मच.